नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, कारण थोड्याच वेळामध्ये लष्कर प्रमुखांची पत्रकार परिषद होणार आहे. लष्कराचे तिन्ही दल प्रमुख उपस्थित असणार आहेत या पत्रकार परिषदेला आणि ते पत्रकार परिषद घेणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत काय बोलणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. देशभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढायला लागलेला आहे. त्यातच पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. काही नागरी वस्त्यांवर सुद्धा पाकिस्तानी लष्करानं हल्ला केल्याची माहिती मिळते. त्याच अनुषंगाने आजची जी पत्रकार परिषद आहे ही अतिशय महत्त्वाची आहे. देशभरातला कोरोना बाधितांचा आकडा 35,000च्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या ही वाढतीये आणि यामध्येच आता लष्कराचे तिन्ही दल प्रमुख पत्रकार परिषद घेणार आहेत आता. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेवर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. यानंतर बघूयात एक महत्त्वाची बातमी, कारण प्रवासी मजूर आणि विद्यार्थ्यांना आता रेल्वेचा प्रवास खुला होणार आहे. गृह मंत्रालयानं नवा आदेश दिलेला आहे. स्पेशल ट्रेनच्या माध्यमातून या सगळ्यांचा प्रवास होणार आहे. राज्य सरकारांनी समन्वय साधण्यासाठी नोडल अधिकारी नेमाव्यात अशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तर तिकीट विक्रीसाठी लवकरच नियम जाहीर होणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह विभागाची 4 वाजता पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये नवीन माहिती देण्यात आलेली आहे. गृह मंत्रालयानं नवीन आदेश जो आहे तो दिलेला आहे. यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, कारण कोरोनावरून आता राज्यांमधला संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंजाब सरकारनं महाराष्ट्र सरकारवर आरोप केलेले आहेत. नांदेडहून आलेल्या भाविकांची चाचणी योग्य नसल्याचा आरोप करण्यात आलाय. पॉझिटिव्ह रुग्णांचं खापरही महाराष्ट्र सरकारच्या माथी मारण्यात आलेलं आहे. कारण गुरुद्वारामध्ये नांदेडच्या अनेक भाविक जे आहेत ते पंजाबमध्ये फसलेले होते. त्यानंतर पंजाब सरकारने या भाविकांना आपल्याकडे पाठवायची विनंती केली. पंजाब सरकारनं गाड्या पाठवल्या. त्याच्या माध्यमातून हे सगळे भाविक नांदेडच्या गुरुद्वारामध्ये अडकलेले त्यांना पंजाबला पाठवण्यात आलेले आहेत. मात्र त्यातील अनेक जे भाविक आहेत ते कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे आता पंजाब सरकारनं महाराष्ट्र सरकारवर आरोप करायला सुरुवात केलेली आहे. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्त्वाच्या 2 बातम्या म्हणजे सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती मजूर असतील, विद्यार्थी असतील आणि प्रवासी असतील यांच्यासाठी एक दिलासा देणारी महत्त्वाची बातमी आहे, कारण त्यांना ट्रेनचा प्रवास करता येणार आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे पंजाब सरकारने महाराष्ट्र सरकारवर नांदेडमधल्या या सगळ्या प्रकरणावर केलेले आरोप असतील. काय सांगाल? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं महत्वाचं म्हणजे ट्रेनच्या संदर्भात एक 5 ट्रेन त्यामुळे आपण बघतोय प्रशांत यांच्याकडून आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र प्रवासी असतील, मजूर असतील किंवा विद्यार्थी असतील, अनेक जण या लॉकडाऊनच्या काळामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये देशातले अडकलेले आहेत. यांच्यासाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे आता रेल्वेचा प्रवास खुला होणार आहे. काही नियम आणि अटींच्या माध्यमातून स्पेशल ट्रेननं या सगळ्या विद्यार्थी आणि प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. गृह मंत्रालयानं हा आदेश जारी केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रशांत. संदीप, अत्यंत महत्वाचं म्हणजे आज 5 ट्रेन धावणार आहेत. या 5 ट्रेनच्या दरम्यान जर बघितलं आपण, महाराष्ट्रातून 2 ट्रेन धावणार आहेत. या ट्रेन श्रमिक एक्सप्रेस असतील. ह्या विशेष ट्रेन असणार आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवून खास करून या ट्रेन धावणार आहे. आणि ज्या पद्धतीनं केंद्रीय गृह मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे, राज्य सरकारांच्या जबाबदारीवरती आणि राज्य सरकार या सर्व प्रवासी मजदूरांचं, कामगारांची तपासणी केल्यानंतर रेलच्या माध्यमातून हे लोक जे आहेत ते जे अडकून पडलेले आहेत, विद्यार्थी असो, पर्यटक असो किंवा कामगार असो, यांच्यासाठी ह्या विशेष ट्रेनच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे आज यापैकी एक ट्रेन सकाळी नाही झारखंडला रवाना झाली आहे. त्यानंतर ह्या 5 अतिरिक्त विशेष ट्रेन असणार आहे, ज्याच्या माध्यमातून विविध राज्यांमध्ये अडकून पडलेले जे कामगार आहेत त्यांना स्वतःच्या गावाला जाता येईल यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि केंद्रीय गृह मंत्रालय हा एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरं जर महत्वाचा बघितलं आपण, ज्याचा उल्लेख आपण संदीप केला होता की पंजाब सरकारने सर्व
कोरोनाग्रस्तांचं जे आले नांदेडमधून भाविक आलेले आहेत त्यापैकी काही कोरोनाग्रस्त आढळले आहेत. संपूर्ण खापर महाराष्ट्र सरकारवर टाकलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सर्व लोकांना घेऊन जाण्याची जबाबदारी नांदेडच्या गुरुद्वारा समितीने घेतली होती. राज्य सरकारने जेव्हा प्रस्ताव दिला होता की यांना आम्ही घेऊन जातो त्यावेळेस गुरुद्वारा समितीने आणि महत्वाचं म्हणजे पंजाबच्या सरकारने आणि सोबतच पंजाबच्या ज्या केंद्रीय मंत्री हरसिमरत बादल यांच्या पुढाकाराने या सगळ्या लोकांना नांदेडवरून पंजाबमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय झाला होता. आणि यासाठी सर्व जो खर्च करण्याची जबाबदारी देखील गुरुद्वारा जी कमिटी आहे नांदेडची त्यांनी घेतली होती. पण त्यांनी न घेतलेल्या काळजीचे खापर जर महाराष्ट्र सरकारवर फोडण्यात येत असेल तर यासाठी पंजाब सरकारला पुन्हा एकदा जाब विचारण्याची गरज आहे. कारण की नांदेडमध्ये जी घटना भाविक आले होते ते सर्व पंजाबमधून आले होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांची सगळ्यांची जबाबदारी घेण्याची जबाबदारी देखील गुरुद्वारा त्या समितीने घेतली होती. राज्य सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता राज्य सरकारला त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांची व्यवस्था करू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकार कशा प्रकारे पाऊल टाकतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संदीप, अगदी या सगळ्यामध्ये प्रशांत, सगळ्यात दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे जे पंजाबवरला भाविक गेलेले होते नांदेडमधून त्या भाविकांपैकी किती जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय त्याबद्दल काय माहिती मिळते? साधारणतः ज्या पद्धतीनं माहिती आलेली आहे 2200 भाविक हे अगदी प्रशांत, मी तुम्हाला थांबवतोय कारण आपल्यासोबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आहेत. अनिलजी, या सगळ्यामध्ये गुरुद्वारानं जबाबदारी तर घेतलेली होती आणि पंजाब सरकारनंच तसा प्रस्ताव पाठवला होता आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र सरकारनं परवानगी दिली होती. नेमकं या प्रकरणामध्ये आता झालेलं काय आहे? नक्कीच या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाचं धोरण अतिशय कडक होतं, कोणालाही बाहेर पाठवायचं नाही. परंतु सतत पंजाब गव्हर्नमेंट आमच्याकडे फॉलोअप करत होतं. त्यांनी प्रस्ताव पाठवला होता. शेवटी त्यांनी हा पण प्रस्ताव दिला की आमच्या लोकांना आम्ही गाड्या पाठवतो आणि आमच्या लोकांना आम्ही घेऊन जातो. त्यांचे सगळे जे अधिकारी होते हे आपल्या अधिकाऱ्यांच्या अक्षरशः विनवण्या करत होते की तुम्ही ह्या सगळ्या लोकांना ताबडतोब पाठवा. आम्ही त्यांना हेच सांगत होतो की अजून आमच्या बाबतीत निर्णय झाला नाही, परंतु इतका प्रचंड दबाव त्यांचा होता आणि त्यांनी सगळी जबाबदारी घेतली होती. गुरुद्वाराने ही जबाबदारी घेतली होती आणि त्यामुळे त्या लोकांचे इकडे कुठलेही हाल नव्हते. त्या सगळ्या लोकांची व्यवस्था गुरुद्वारामध्ये व्यवस्थित होती. परंतु ह्या सगळ्या लोकांना घेऊन जाण्याची जबाबदारी ही त्या लोकांनी स्वतः घेतली, पंजाब गव्हर्नमेंटने घेतली. त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवल्या. खरं म्हणजे त्यांनी त्यांच्या गाड्या पाठवून त्या लोकांना आणल्यानंतर त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून ठेवायला पाहिजे होतं. त्यांनी गावात जायला द्यायला नाही पाहिजे होतं. हा साधा नियम आहे. बिलकुल. हा पंजाब गव्हर्नमेंटला माहित नाही का? अगदी पंजाब गव्हर्नमेंट आता महाराष्ट्र सरकारवर खापर फोडतंय. अनिलजी, दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता प्रवासी असतील किंवा मजूर विद्यार्थ्यांना आपापल्या ठिकाणी जायला केंद्रानं सुद्धा मंजुरी दिलेली आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे काही प्रमाणामध्ये मुभा देण्यात येईल. यावेळेला काही खास गाड्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी परवानगी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं जे नियम ठरवले जातील त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायला एसटीच्या काही विशेष सेवा सुरू केल्या जाणार आहेत का? एसटीच्या विशेष सेवा सुरू केल्या जातील. आता मी थोड्या वेळापूर्वी माझे पत्रकार परिषदेमध्ये माझी पूर्ण माहिती दिलेली आहे. परंतु त्यामध्ये आम्ही अशा प्रकारचे ग्रुप्स तयार करून एसटीचे 25-25 लोकांचे ग्रुप्स तयार करून त्या ग्रुपची यादी तिकडच्या कलेक्टरला पाठवून त्या कलेक्टरचा तिकडनं ज्यावेळेला एनओसी येईल त्यावेळेलाच तिकडे पाठवली जाईल. ती पाठवल्याच्या नंतर तिकडच्या लोकांना होम क्वारंटाईन करायचं का इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करायचं याचा निर्णय तिकडच्या कलेक्टरने घ्यायचा आहे. परंतु एक काळजी घ्यायची की हा फैलाव परत होणार नाही. त्याच्यामुळे ग्रीन झोन मधला सगळीकडे यायला लोकांना परवानगी आहे कारण तिकडे बिलकुल कोरोना नाहीये. परंतु जिकडे ऑरेंज आहे, जिकडे रेड आहे, तर जिकडे प्रतिबंधित क्षेत्र आहेत म्हणजे कंटेनमेंटल झोन जिथे आहेत तिकडून तर कोणालाही परवानगी नाहीये जायला. अनिलजी, दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे एसटीचे जे चालक आहेत जे या विशेष सेवा चालवतील त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न. कारण नांदेडवरून पंजाबला जाऊन आलेल्या 4 जे चालक आहेत खासगी गाड्यांचे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं. अशा वेळेला एसटीच्या चालकांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घेणार प्रशासन? म्हणूनच म्हटलं की एसटीच्या चालकांना आम्ही सगळ्या गाड्या ज्या आहेत आमच्या त्या सॅनिटाईज करून घेतोय. एकदा वापर झाला की पुन्हा ती सॅनिटाईज करून घेतोय. एसटीच्या चालकाला मास्क
एसटीच्या चालकाला सॅनिटायझर, या सगळ्या व्यवस्था आम्ही करतोय की त्यांना कुठल्याही प्रकारची लागण होऊ नये, आणि म्हणून अजूनही एसटी मध्ये कोणालाही लागण झालेली नाही. अगदी त्यामुळे आता त्यांची खबरदारी एसटी महामंडळ घेत आहे, चांगली गोष्ट आहे. धन्यवाद अनिलजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. यानंतर बघूयात पुढची बातमी. विदर्भातील हजारो शेतमजूर परराज्यामध्ये अडकलेले आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हे मजूर अडकलेले आहेत. हे सगळे मिरची तोडणीसाठी चंद्रपूर आणि आंध्रामध्ये गेलेले होते. शेतमजुरांना परत आणण्यासाठी आता टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलेली आहे. या शेतमजुरांना परत आणण्यासाठी 450 बसेस पाठवल्या जाणार आहेत. तर कोरोनामुळे लॉकडाऊन झालं आणि त्यामुळे देशभरात अडकलेल्या कामगारांसाठी उपाययोजना केल्या जात आहेत. हैदराबाद इथून प्रवासी मजुरांनी भरलेली एक रेल्वे जी आहे ती आज सकाळी सोडण्यात आली. ही बहुधा देशातील लॉकडाऊन दरम्यानची पहिली ट्रेन असावी. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकावर या गाडीतील सुमारे 1300 मजुरांना पाणी आणि भोजन देण्यात आलं. रेल्वे प्रशासनातर्फे या रेल्वे गाडीमध्ये असलेल्या मजुरांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हैदराबाद इथं प्रशासनानं झारखंडच्या एटीए इथं जाणाऱ्या सर्वच मजुरांना याची सूचना देत या रेल्वे गाडीनं त्यांना रवाना केलंय. सातत्यानं केंद्र सरकारकडे, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला, मागणी केली. इव्हन मी नितीनजी गडकरी यांना सुद्धा भेटून की चंद्रपूर असेल, गडचिरोली जिल्हा असेल, या जिल्ह्यातील 26,000 कामगार तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात आहेत, त्याला लवकर आणलं गेलं पाहिजे, नाहीतर त्यांच्या अनेक जणांचा मृत्यू होईल. त्यांचे वृद्ध आई वडील महाराष्ट्रात आणि ते तिकडे कामासाठी अडकून पडले आहेत, ही माहिती त्यांना सुद्धा भेटून दिली. वारंवार रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत याचा फॉलोअप आमचा सुरू होता आणि आज केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली. जिल्ह्यातील तेलंगणामध्ये असलेल्या 10,558 लोक आता अडकले आहेत आणि तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये 2,500 लोक अडकले आहेत. या सगळ्यांना आणण्यासाठी जवळपास 450 गाड्यांची व्यवस्था लागणार आहे. आम्ही ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला या गाड्यांची परवानगी मागितलेली आहे. यानंतर बातमी पुण्यातली आहे. पुण्यामध्ये काल रात्री 9 नंतर मध्यरात्री 12 पर्यंत तब्बल 28 जणांचे कोरोना बाधित असल्याचे अहवाल आलेले आहेत. त्यामुळे पुण्यातल्या रुग्णांची संख्या 1728 पर्यंत पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यामधली ताजी आकडेवारी जर आपण बघितली तर 1728 रुग्ण बाधित आहेत, तर 92 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याच्या दिवसांच्या कालावधीमध्ये सुद्धा आता कमी झालेली आहे. आणि यानंतर बघतोय देशातल्या तिन्ही लष्कराच्या प्रमुखांची पत्रकार परिषद सुरू झाली. थेट जाऊया. By the only to the topic of this press conference, which is about thanking our COVID warriors of the country. I see no ladies here today, but nonetheless, ladies and gentlemen, we are here today. As you all know, the entire world is fighting the menace of the coronavirus. And like everybody else, our nation too has been affected. On behalf of the defense services, we have decided to express our gratitude to all the corona warriors, every person who has been involved in providing support to our nation and to its people, in ensuring that all of us remain safe and we are able to overcome this problem in the days ahead. We have seen the manner in which the
medical professionals have toiled day in and day out to ensure that all those affected by this virus recover in the fastest time frame. Along with them, the nurses, the other people from the medical profession, sanitation workers, our police personnel, standing beside them, personnel from the home guards, delivery boys who have been delivering essential commodities in the homes of the people. And of course, we cannot forget the media which has been reaching out to our population with the message that has emanated from our government from time to time on how to carry on with our life during these difficult times. We are indeed very grateful to all the Corona warriors who have ensured that we are going past this phase in a very deliberate manner. We also cannot forget the people of our nation who have very strictly adhered to all the guidelines that were issued by the government from time to time, whether it was on social distancing, wearing of masks, ensuring proper hygiene and sanitation at all times. And of course, when the government gave the call, whether it was through the ringing of bells or through lighting our houses at night, the nation stood together. I mean, our nation has shown the resilience to overcome such crises by staying together. And as you can see, the motto that is written behind, frontline warriors today salute the Corona warriors, and we are sure we will win together. In our country, everybody understands that when it comes to the nation, we need to work together. On behalf of the security forces, we therefore want to really express our gratitude to the Corona warriors. And in doing so, on the 3rd of May, that is on Sunday, there are some special activities that the nation will get to witness from all the three services. The Air Force will be conducting flypasts from Srinagar to Thiruvananthapuram. You will see other flypasts happening from the east in Dibrugarh, right across the length and breadth of the country towards Kutch in Gujarat. The flypasts will be conducted by fixed-wing aircraft and the fighter wings and the fighter aircraft. There will also be showering of petals from helicopters in hospitals across the country which have been involved in saving our people from COVID-19. The Navy on its part will be out on the seas displaying their formations. You will witness some lighting of our ships on the seashores. And gratitude once again for our warriors. The Indian Army on its part will conduct some mounted
band displays along some of the hospitals, in particular the COVID hospitals, not just in the state capital of Delhi, but in almost every district of our country. With this, to express our strength that we stand by our police forces, the armed forces will also be laying wreaths at the police memorial on the morning of 3rd of May. The detailed itinerary of every event, the five blast, the showering of petals, the display by the Navy and the Army, will be given to you separately. So with that, I wish to thank you all media persons for being here today amongst us, conveying our message to the people of our nation that the armed forces stand solidly behind the nation, and we wish to utilize this opportunity to convey our gratitude to each and every Corona warrior who has been involved in this fight. We have adhered to the guidelines that emanated from the government. If we are able to win this fight, it will happen because of the patience by every citizen of our nation. Thank you for a patient hearing. आपण बघितलं, लष्कराची पत्रकार परिषद सुरू आहे. देशातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणार असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आले. 3 मे रोजी देशभरामध्ये फ्लाइंग पास करण्यात येणार असल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. या पत्रकार परिषदेत देशातील सर्व रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करणार असल्याचं सुद्धा लष्कर प्रमुखांनी स्पष्ट केलं. लष्कराच्या 3 तारखेला लष्करानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि जे कोरोनाच्या विरोधामध्ये लढा देणारे सगळे जे योद्धे आहेत यांचा सन्मान करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं. फ्लाइंग पास करण्यात येणार आहे. देशातील सर्व रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. यावेळी बोलताना जे नागरिक कोरोनाच्या विरोधात लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत, मग सर्वसामान्य डिलिव्हरी बॉय पासून ते मेडिकल स्टाफ असेल, पोलीस कर्मचारी असतील, या सगळ्यांच्या प्रती सन्मान व्यक्त करण्यासाठी 3 मे रोजी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या या सगळ्या प्रादुर्भावामध्ये ज्या पद्धतीनं माध्यम काम करतायत त्याचं सुद्धा त्यांनी आभार मानलेले आहेत. देशभरातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला जाणार आहे. 3 मे रोजी एका विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि देशात आणखीन देशभरामधले जर आपण परिस्थिती बघितली तर देशातल्या कोरोनाचा विळखा गंभीर होत चाललेला आहे. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.